नमस्कार. कट्ट्यावर आज मी तुम्हाला दिल्लीतली मराठी ऐकवणार आहे. दिल्लीतली मराठी ऐकवणार याचा अर्थ दिल्लीत चालणारी मराठी, ती भाषा कशी बोलली जाते वगैरे असा विषय नाही, किंवा दिल्लीत मराठी वेगळ्या पद्धतीने बोलली जाते का वगैरे असं काही तुमच्या मनात असेल तर तसंही नाही. मुळात दिल्लीत आणि मराठी माणसांचा संबंध जो अलीकडच्या काळात एकाने अतिशय जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे, असे आमचे पत्रकार मित्र सोमेश कोळगे यांच्याशी मी आज गप्पा मारणार. नमस्कार. तुम्हाला टीव्ही माध्यमातून सोमेशची ओळख असेलच. मागच्या काही वर्षांपासून दिल्लीमध्ये पत्रकारितेत ते आपला एक वेगळा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या अनेक वार्तांकन असतील, विश्लेषण आपण पाहत असतो. पण आज मी त्यांना बोलतं केलंय कट्ट्यासाठी. कट्टा हा विषय जो आहे तो आपलं मराठी साहित्य संमेलन जेव्हा दिल्लीत होणार असं चर्चा सुरू झाली तेव्हाच माझं सोमेशशी बोलणं झालं होतं की एकदा ना दिल्लीत मराठी परिस्थिती काय आहे, इथं ओव्हरऑल मराठी लोकांचा वावर कसा आहे, त्या गोष्टीवर आपण गप्पा मारूया. कारण आमच्या दोघात गप्पा होत होत्या, पण ह्या गप्पा तुमच्या समोरही आणाव्या हा खरं तर आजच्या संवादाचा आमचा मुख्य हेतू आहे. सोमेश, मागच्या 2 वर्षांपासून मला वाटतं दिल्लीमध्ये वर्षभर झालं. वर्षभर. ह्या वर्षभरात दिल्लीचं आकलन जर करायचं झालं एक तरुण पत्रकार म्हणून, तर अशा कुठल्या गोष्टी प्रामुख्याने सांगता येईल की दिल्ली आवडते, कशासाठी आवडते, आणि आवडत नसेल तर कशामुळे आवडत? नाही, नक्कीच. म्हणजे दिल्ली तसं पाहायला गेलं तर दिल्लीत मराठी माणूस रमेल किंवा महाराष्ट्राचा माणूस रमेल असं काही फार नाहीये. कारण असं आहे की दिल्लीचं हवामान, वातावरण खूप वेगळं आहे. पण इथे आल्यानंतर आपल्याला असं अनेक ठिकाणी गेल्यानंतर खूप जाणवतं की इथे आपले पूर्वज येऊन गेले असतील, किंवा असं तुम्ही इंडिया इंटरनॅशनल सेंटरला गेलात तर इथे सी.डी. देशमुखांचा पुतळा आहे. म्हणजे तिथे अनेक जेवून गेलेल्यांना, तिथे पार्टी करायला येणाऱ्यांनाही माहित नसतं, पण तिथे आपण गेल्यानंतर आपल्याला दिसतं की पहिले अर्थमंत्री आमच्या देशाचे हे तिथे आहेत. किंवा तुम्ही महाराष्ट्र सदनाच्या आपण इंडिया गेटला लागून गेलो तर तिथे सांगली अपार्टमेंट आहे. आपल्याला तिथे पाहिल्यावरती प्रश्न पडतो की या अपार्टमेंटला सांगली नाव का असावं. सुरुवातीला आपणही ते वेगवेगळ्या प्रकारे प्रोनाऊन्स करून बघतो की नेमकं हे नक्की सांगलीच आहे का, पण ते खरोखर सांगली अपार्टमेंट आहे. कारण पटवर्धनांच्या संस्थानाची ती जागा होती, ते डिफेन्स म्हणजे अशा अनेक ठिकाणी तुम्ही प्रत्येक पावलोपावली तुम्हाला जाणीव होते की इथे मराठ्यांचं किंवा इथे महाराष्ट्राचं काहीतरी, या मातीत महाराष्ट्राची काहीतरी संबंध असेल. या मातीत बसलेलो आहोत. खरं तर तालकटोरा स्टेडियमच्या या परिसरात आता आपण आहोत, आणि इथं आपल्या मराठ्यांनी तळ ठोकून ठेवला होता. आणि दिल्लीचं तख्त राखणं ही जी प्रोसेस आहे ही तेव्हापासून सुरू झालेली होती. म्हणून या ग्राउंडचा आणि आपल्या मराठी मातीचा खूप जवळचा संबंध आहे, आणि त्या ग्राउंडवरती बसून आज आपण बोलतोय. पण साधारण मराठी माणसांना दिल्ली आवडत नाही असं एक म्हटलं जातं. आता ते काय, तो इतिहास वगैरे ती गोष्ट आपण सोडून देऊ. पण हे कुठलेही हे समोर न ठेवता, म्हणजे कुठलाही त्याच्याविषयीचा हो किंवा नाही असा कुठलाही भाग मनात न ठेवता तुम्ही जेव्हा दिल्ली जायचं ठरवलं तेव्हा तुमच्या नजरेत कुठची दिल्ली आणि आजची यात काय अंतर आहे? नाही, मी दिल्लीत आलो त्यावेळी मला ही कल्पना होती की बऱ्यापैकी दिल्लीचं वातावरण कसं आहे, किंवा दिल्लीत फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या इकडची ही कायम बदलणारी आहे. इथली मूळ असं किंवा आमच्या आजोबाई इथेच होते, पणजोबाई इथेच होते, आणि आता आम्ही इथे राहतोय असं म्हणणारे खूप कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक जण इथे उपराय, दिल्ली सर्वांची कुणाचीच नाही अशा टाईपचं थोडं वातावरण, आणि ते खरोखर इथे आल्यानंतरही लोकांना जाणवतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातलं आपलं जे एकूण कल्चर किंवा संस्कृती ही खूप अदबीने वागणं, एकमेकांशी थोडं बोलतानाही आपण एकमेकांशी समोरच्याला उद्धटपणा वाटणार नाही अशी एक काळजी घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतो. थोडंफार आपल्याकडे जिथे पुण्यात वगैरे जरा स्पष्ट वक्तेपणा आहे तोही आपल्याला उद्धटपणा वाटतो. तर पण दिल्लीमध्ये जर पाहिलं तर तसं नाहीये. दिल्लीत म्हणजे समोरच्याला डाफरणं हेच पहिली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तिथे शिरण्याचा. कारण तुम्ही जर आलात आणि त्यांनी तुम्हाला अडवलं, अरे किधर जा रे, त्याच्यानंतर तुम्ही दबून गेलात त्याच्या विचारण्याला, तर मग संपलं, मग तो तुमचा कार्यक्रमच करून टाकतो. तुम्हाला लेफ्ट राईट तो परेडच करायला लावतो. पण तुम्ही त्याच्यावरती तितकंच आत्मविश्वासाने गेलात तर मात्र त्याला वाटतं की कदाचित काहीतरी असू शकतं. आणि दुसरं थोडं म्हणजे दिल्लीला तसं कल्चर, इथे देशाचं दर्शन दिसतं, तसं म्हणतात तसं आहे
की तुम्ही गेलात वेगवेगळ्या ठिकाणी, अनेक पुतळे, अनेक रस्त्यांच्या नावांपासून आपल्याला असं जाणवतं की अरे या प्रत्येक ठिकाणाची, प्रत्येक रस्त्याच्या नावाशी इतिहास जोडला गेलेला आहे, प्रत्येक व्यक्तीच्या नावासोबत इतिहास जोडला गेलेला आहे. वेगवेगळ्या संस्थानांच्या जागा इथे होत्या, वेगवेगळ्या राजे महाराजांच्या जागा होत्या, त्यांच्या काही खाणाखुणा आज शिल्लक आहेत. तर असं जे एक भारताची संपूर्ण आपण ज्याला म्हणू वारसा आहे, त्या भारताच्या वारशाचं एक कुठे पुसटच्या खाणाखुणा या आपल्याला दिल्लीत अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आणि विशेषतः अनेक ठिकाणी एक रिच कल्चरल हेरिटेज देखील या दिल्लीला आहे असं जाणवतं. जी मूळ दिल्लीची लोक आहेत किंवा काही म्हणतात की आहेत जुनी लोक आहेत, तशी ती प्रेमळी आहेत भरपूर, पण त्यांच्या वागण्या बोलण्याची पद्धत आणि जो म्हणजे एक त्यांची लाईफस्टाईल आहे किंवा ज्या प्रकारचं त्यांचं जेस्चर आहे ते खूप वेगळं आहे महाराष्ट्राशी किंवा आपल्या तिथल्या मातीशी कम्पेअर करता. कारण आपल्याला तिथे खूप विनम्रतेने आणि प्रत्येकाशी एका समान याच्याने बोलण्याची सवय असते. तसं थोडं या भागामध्ये आपल्याला जाणवत नाही. इथे थोडासा एक अरोगन्स किंवा आपल्याला असं वाटू शकतं की हे अरोगंट आहे, पण कधी कधी असंही आहे की ती त्यांची पद्धत आहे. म्हणजे तुम्ही त्यांना ओरडून बोललात तर ते काय असं ऑफेन्सिव्ह घेत नाही. आपण मराठी आहोत असं समजल्यानंतर समोरच्याची प्रतिक्रिया काय असते असा अनुभव? नक्कीच नक्की. म्हणजे मराठी म्हटल्याबरोबर ती इथे प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह आणि तसं आदराची पण आहे की मराठी म्हटल्यानंतर ते म्हणजे काही जण असं व्हायचं की अरे मराठा हो क्या, मतलब असं म्हणजे की अरे मराठा हो असं, म्हणजे ते हरियाणवी वगैरेच्या त्या टोन मध्ये विचारतात. त्यांना मराठी मराठा असं ते जात वगैरे काही कळत नाही. त्यांच्या दृष्टीने तसा महाराष्ट्रात राहिलेला माणूस आणि महाराष्ट्राचा माणूस आहे म्हणजे तो मराठा मराठी असं ते समान अर्धी वापरतात. दुसरी गोष्ट असं आहे की लोकांना इथे आदर आहे महाराष्ट्राच्या पराक्रमाचा. शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम जर कोणत्याही स्वरूपाचा व्याख्यान असेल, नाटक असेल, काही ठरवलं तर त्याला हिंदी भाषिकही गर्दी करतात भरपूर. शिवाजी महाराजांच्या घोषणांवर जयच्या प्रतिक्रिया या तितक्यात जोरदारपणे येतात. जर तुम्ही अनेक टॅक्सी किंवा अनेक ज्या टुरिस्ट गाड्या आहेत त्या गाड्यांच्या पाठच्या काचेवर शिवाजी महाराजांचे फोटो किंवा चित्र रंगवलेलं असंही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे असं महाराष्ट्र हा प्रत्येक ठिकठिकाणी दिसतो आणि दिल्लीत आल्यानंतर असं वाटत नाही की महाराष्ट्र एक वेगळं राज्य, असं वाटतं की महाराष्ट्र हा संपूर्ण देशच आहे. तर ते असं आपल्याला इथल्या लोकांमध्ये, इथल्या लोकांच्या वागण्या बोलण्यामध्ये, त्यांच्या एकंदरीत सगळ्या व्यवहारामध्ये दिसतं. त्यांनाही महाराष्ट्र म्हटल्यानंतर मराठा आणि ते प्रामुख्याने मराठा साम्राज्याच्या अनुषंगाने ते जोडून पाहणं, असंच त्यांना पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आतापर्यंतचा विकसित झाला, एवढं नक्की आहे. आता महत्वाचं, फार महत्वाचा हा विषय तो म्हणजे मराठी संस्कृती दिल्लीत कशी आहे, सणवार, खाद्य संस्कृती आणि अशा काही गोष्टी इथं आहेत का ज्याच्यामुळे आपण महाराष्ट्राशी इथं जोडलेलो आहोत असं तुमच्यासारख्या अनेकांना वाटतं? नक्की आहेत. म्हणजे अनेक दिल्ली मराठी प्रतिष्ठान आहे, महाराष्ट्राचे संबंधित मराठी मंडळी अनेक इथे काही ना काही कार्यक्रम उपक्रम करत असतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या. आता महाराष्ट्राचे जे अनेक व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा तर तशा पाहायला गेलं तर या आता देशाशीच जोडल्या गेल्यात. उदाहरणार्थ शिवाजी महाराज हे पहिलं नाव, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीही असलं तर ते सगळ्या देशाचं म्हणूनच इथे त्याला गृहीत धरलं जातं. किंवा त्याच अर्थाने अहिल्यादेवींचं आहे. तर आता काही दिवसांपूर्वी एक नाट्य शोचं आयोजन होतं, तर त्यामध्ये अहिल्यादेवी हे इथेही आयोजित केलं गेलं, लोकांनी इथेही पाहिलं. अनेक ठिकाणी म्हणजे अनेक आडनावं, अनेक लोक, या सगळ्याचा संबंध हा महाराष्ट्राशी आपल्याला दिसतो. म्हणजे तुम्ही पाहायला गेलात तर कुठे तुम्हाला केसी पंत मार्ग आहे तर तो लक्षात येतं की हे पंत म्हणजे ते महाराष्ट्राशी संबंधित अशा स्वरूपाचे पंत होते. किंवा धुळेकर जे आडनाव आहे की जे पहिल्यांदा आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सदस्य होते, तर त्यांचं इथे काही ना काही दिसलं की आपल्या लक्षात येतं की हे धुळेकर. नंतर ते त्या काळी युपीत राहत होते 48, 49, 50 साली, पण मूळ त्यांचं वंशज हे धुळ्याचे होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी संपूर्ण देशावरतीच वेगवेगळ्या ठिकाणी राज्य केलेलं असल्यामुळे इथून हरियाणाच्या जवळचे अनेक लोक रोड मराठा, ते स्वतःला रोड फक्त म्हणून घेतात, पण त्यांची मुळं, त्यांची पाळमुळं ही मराठीत आहेत, महाराष्ट्रात आहेत. तर असं अनेक आहे. गुढीपाडवा वर्षप्रतिपदा साजरी होते. गणपती इथे खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतींचं आयोजन केलं जातं. अनेक दक्षिणेतल्या लोकांचे काही विशेष मंदिरं आहेत. म्हणजे
एक आपल्या कार्तिकेय स्वामीचं मंदिर आहे, उत्तर स्वामी टेम्पल आहे, तर त्या मंदिरामध्ये वगैरे आजही गणपतीच्या वेळी 5-6 दिवस तो गणपतीचा पूर्ण उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी आता नवीन गणपती मंडळ, गणेशोत्सव मंडळ स्थापन झाली आहेत. एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जे आपल्याला आपण जैन समाज पाहतो किंवा मारवाडी समाज पाहतो की जो मूळचा राजस्थान किंवा मध्य प्रदेशचा, पण तो वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या गावांमध्ये वगैरे कुठे ना कुठेतरी राहिला. असे अनेक आहेत, जालन्यात आहेत किंवा अमुक ठिकाणी तर किंवा सोलापुरात आहेत. तर ती सगळी जी मंडळी आहेत ती जेव्हा दिल्लीत येतात किंवा इथे असतात तेव्हा ते मराठी सोबतही स्वतःचं नातं जोडतात. म्हणजे तिथे ते कदाचित तिथे त्यांच्या गुजराती भाषेत किंवा मारवाडी भाषेत बोलत असतील, पण इथे आल्यानंतर मात्र ते सांगतात की मुळं कुठे आहेत, तर रूट्स कुठे आहेत, तर महाराष्ट्रातले आहेत. अशा अर्थाने ते ओळख परिचय किंवा एकंदरीत स्वतःचा ज्याला आपण म्हणू इतिहास शोधण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा तो असा मराठीपणाला प्राधान्य आहे, हे नक्की आहे. आणि इथली अशी महत्वाची ठिकाणं कुठली आहेत की जिथे अजूनही मराठीचा तुम्हाला वावर दिसतोय किंवा ते ज्याला आपण एक सिम्बॉल म्हणू, आपल्या शाळा असतील, संस्था असतील किंवा आणखी काही व्यक्ती असतील, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला नाळ मराठीशी जोडून दाखवता येईल? नक्कीच अशा आता जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर एक तर दिसतं आपल्याला ते जे इंडिया गेटच्या जवळच सांगली अपार्टमेंट आहे, तर त्याचा खूप इतिहास आणि सर्व हा मराठी आणि मराठी माणसाशी महाराष्ट्राशी जोडला गेलाय. कारण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते आणि संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांसाठी म्हणून राहण्याच्या क्वार्टर्स पाहिजे, मग ती सांगली संस्थानाची जागा त्यावेळी यशवंतरावांनी ती द्यायला सांगितली महाराष्ट्राला. महाराष्ट्र राज्याच्या मालकीची शासनाची जागा होती, ती डिफेन्सला दिली आणि मग त्याची आठवण म्हणून त्या अपार्टमेंटचं नाव सांगली अपार्टमेंट्स ठेवलं. तसं हिंदूराव हॉस्पिटल आहे की जे मूळ एका मराठी माणसाच्या, हिंदूराव आडनावाच्या माणसाच्या जागेवर बांधण्यात आलं, त्यामुळे त्याचं नाव आजही हिंदूराव हॉस्पिटल असं आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटरला आपण गेलो की खूप वन ऑफ द प्रॉमिनंट अशी इथला क्लब टाईप संस्था आहे की जिथे अरुण जेटली असतील, अनेक मोठे मोठे पत्रकार, मोठे राजकारणी त्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरला बसायचे. तर ते सी.डी. देशमुखांनी सुरू केले. तिथे आजही सी.डी. देशमुखांचा पुतळा आहे. संसद परिसरामध्ये तर शिवाजी महाराजांचा पुतळा होताच. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथे ठिकठिकाणी आहे आणि बऱ्याचदा इथे बी.आर. आंबेडकर म्हणून त्यांचा उल्लेख होतो, पण बाबासाहेबांचा संदर्भ आणि संबंध अशा अर्थाने त्या प्रत्येक ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतो. इंडिया गेटच्या जवळच एक जागा आहे जिथे आता सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर्स इन्स्टिट्यूट आहे, तर तिथे आजही एक स्तंभ असा एक बनवलेला आहे की जिथे ड्राफ्टिंग कमिटी जी होती कॉन्स्टिट्यूशनची, संविधानाची मसुदा समिती, ती समितीचे सदस्य सगळे तिथे राहिले होते आणि स्वाभाविक त्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामुळे तिथे आपल्याला मराठी पण पाहायला मिळतं. लाल किल्ला तर सगळा म्हणजे तिथे गेल्यानंतरच जो मराठी असेल त्याला असं दिसतच समोर की 1771 ते 1808 पर्यंत इथे भगवा फडकत होता मराठ्यांचा किंवा लावण्याची परवानगी होती. तर अशा अर्थाने इथे महाराष्ट्र, मराठी माणसाच्या पाऊलखुणा या अनेक ठिकाणी आहेत. आजही त्या तितक्याच नोंदवलेल्या आहेत. बृहन महाराष्ट्र भवन जे आहे पहाडगंज परिसरातलं, तर तेही जुनं ट्रस्ट होतं, तिथे आहे. नूतन मराठी विद्यालय जी तिकडची आपली त्यांची एक शाळा आजही इथे आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या अनेक खाणाखुणा इथे आहेत नक्कीच. फक्त इतकं आहे की मध्यंतरीच्या काही काळात आपल्या लोकांचं या सगळ्या संस्था जीवनाकडे थोडं दुर्लक्ष झालं असं आपण नक्की म्हणू शकतो. त्यामुळे जशी केरळ स्कूल एकदम स्ट्रॉंग आहे किंवा खूप मजबूत आज व्यवस्थित सुरू आहे किंवा दुसऱ्या शाळा, गुजराती बोर्डाची शाळा कुठली अगदी स्ट्रॉंग आहे, तर तशा दृष्टीने आपल्याला इथे तेवढ्या ताकदीने दिसत नाही किंवा आढळून येत नाही, परंतु त्याच्या कुठे ना कुठेतरी खाणाखुणा आहेत एवढं नक्की आहे. साहित्य संमेलन आपलं इथे होतं आहे, तर त्या दृष्टिकोनातनं किंवा त्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न, संमेलन इथं होणं यांनी काय संदेश दिल्लीत जाईल असं तुला आज वाटतं? खूप संमेलन इथे होणं हा तसा अर्थ नाही. आता तुम्ही दिल्लीकर आहात म्हणून हा प्रश्न बरं का, म्हणजे त्या अँगल नाही. संमेलन महाराष्ट्राचं दिल्लीमध्ये होणं हे तसा खूप मोठा मेसेज आहे. त्याचं कारण असं आहे की दिल्लीवरचं जे आपलं एक प्रकारचा संबंध किंवा प्रभाव होता तो स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याला प्रामुख्याने दिसतोच. सगळ्या
स्वातंत्र्य सैनिकांमध्ये, काँग्रेसमध्ये, इतर कम्युनिस्ट पक्षांमध्ये, सगळ्याच पक्षात हे मराठीच लोक प्रमुखपणाने सगळ्या ठिकाणी असायचे. त्यानंतरही आपण जर पाहिलं तर पहिल्या मंत्रिमंडळात वगैरे सी.डी. देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, त्यानंतर लगेच अशा लोकांनी महाराष्ट्राचा दबदबा दिल्लीमध्ये कायम दाखवला किंवा राखून ठेवला. नंतर मध्यंतरीच्या काळात कुठेतरी आपल्याला असं वाटतं की दिल्लीमध्ये कोणी असं प्रभावशाली चेहरा किंवा प्रभावी नावं, प्रभावी माणसं, महाराष्ट्राचा प्रभाव हा थोडासा खाली गेल्यासारखा ग्राफ वाटतोय, पण तो पुन्हा एकदा रिक्लेम होणं, अशा प्रकारे एक आपण म्हणू शकतो की एक म्हणजे रिक्लेम हा शब्दच कदाचित त्याला योग्य शब्द असेल, की जे पूर्वी दिल्ली ही महाराष्ट्राला हाकेच्या अंतरावर होती किंवा दिल्लीसाठी महाराष्ट्र हाकेच्या अंतरावर होता, तर तसं आता महाराष्ट्राची माणसं, महाराष्ट्राचा मराठी माणूस हा पुन्हा एकदा दिल्लीकडेही लक्ष घालतोय, दिल्लीलाही तो दिल्लीची जबाबदारी पुन्हा एकदा ओळखतोय, अशा स्वरूपाचा एक मेसेज हा नक्की आहे. आणि साहित्य क्षेत्राशीही जर संबंधित आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या साहित्यिकांचाही अनेक ठिकाणी म्हणजे इतरत्र आदरानेच उल्लेख केला जातो किंवा अनेकांचं योगदानही आहे इतर सगळ्याच भाषांना भारतातल्या. त्यामुळे तशा अर्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होणं अखिल भारतीय हे खूप गौरवास्पद बाब आहे. आणि विशेष म्हणजे एक प्रकारचं ती रिक्लेमेशनची प्रोसेस पुन्हा एकदा दिल्लीला आपल्यासोबत जोडण्याची आणि दिल्ली सोबत स्वतःला जोडून घेण्याची ही त्या निमित्ताने परत सुरू होऊ शकते असं नक्की आपण म्हणू शकतो. आता फक्त एक शेवटचा प्रश्न तो असा की अन्य माध्यमांमध्ये ह्या संमेलनाकडं किंवा ह्या इव्हेंटकडं किंवा हे जे काय आता गोष्टी घडणार आहेत आगामी काळात संमेलनाच्या निमित्ताने ही जी प्रोसेस सगळी सुरू होते त्याकडं इतर लोकांचं लक्ष आहे का, त्यांची काय निरीक्षणं असतील किंवा त्यांच्याविषयी काय कधी काही इंटरॅक्शन झालेलं असेल तुमचं का? नक्की आता तसं सुरुवातीला तर मराठी माणूसच सगळ्या एकत्र करण्यामध्ये बरेचसे आयोजक आणि संस्था गुंतलेल्या आहेत, ते दिसत आहेत, सगळे खूप प्रयत्नही करतायत सगळ्या मराठी, कारण मराठीच जर शोधले तर भरपूर होतील. पण त्यासोबत जे इतर माध्यम आहेत त्यांच्यामध्ये स्वाभाविक एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर साहित्य संमेलन हे दिल्लीत होणं हा एक योगायोग जुळून आलेला आहे. त्या साहित्य संमेलनाला पंतप्रधानांनी यावं की ज्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालच्या कॅबिनेटनी हा निर्णय केलाय आणि तो निर्णय करत असताना त्यांनी इतरही 4 भाषांच्या बाबतीत तो निर्णय केला. परंतु एक सातत्यपूर्ण वारसा असलेलं एखादं व्यासपीठ हे त्या भाषांमध्ये तितकं पंतप्रधानांना मिळालंय का त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी, तर तसं ते साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना ते मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस किंवा मराठी भाषा याचा जो संदर्भ एक संपूर्ण देशभरात जोडला जातो, पाहिला जातो की मराठा साम्राज्य, महाराष्ट्राचे शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे या सगळ्यांबद्दल जे एक इथे एक आकर्षण आहे, तर त्या आकर्षणाचं पहिल्यांदा अहिल्यादेवी होळकर असतील तर या सगळ्यांचं जे उत्तरेतलं सर्व आकर्षण आहे त्या सगळ्यांना पहिल्यांदा मराठी काय आहे, महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचं जे आपण म्हणतो की ही सगळी माणसं त्या काळी येऊन इथे उत्तरेत पूर्ण अटकेपार दिल्लीपर्यंत, बडोद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यांचा सयाजीराव गायकवाड असतील प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस प्रभावशाली का ठरला, तर ते नेमकं महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा काय आहे तो पाहण्यासाठी म्हणून निश्चितच इथे उत्सुकताही आहे, उत्कंठाही आहे. आणि असं काय विशेष आहे की ज्याला पंतप्रधानही येत आहेत असं, कारण दिल्लीत ते एक आहे की दिल्लीमध्ये साधारणपणे जेव्हा एक एम्ब्लेम त्यावर येतं त्यानंतर मग त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप लगेच बदलतो, कारण ते निश्चित आहे, कारण इथे असं काही ठोस पहिल्यापासूनच सातत्यपूर्णता अशी कशात इथल्या याच्यात राहिलेली नाहीये इतिहासात किंवा घडामोडींमध्ये. त्यामुळे त्याला एक एम्ब्लेम जोडलं गेलं की मग ते कुतूहलाने त्याकडे पाहिलं जातं, तर तेही एक कारण आहे. आणि दुसरं, ज्यांना थोडाफार अभ्यास आहे, इतिहास आहे, माहिती आहे, त्या सगळ्यांना या सर्व घटना पानिपतापासून ते अगदी बाजीराव पेशव्यांच्या शौर्यापर्यंत, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या माहिती आहेत, त्याविषयीचं खूप कुतूहल आहे. आणि त्या कुतूहलापोटी इथला जो सगळा समाज आहे भारताचा तो सगळा या साहित्य संमेलनाकडे नक्कीच उत्कंठेने पाहणार यात शंका नाहीये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सोमेश. थँक्यू वेळ काढून आपण छान दिल्लीवरती गप्पा मारल्या आणि हे सगळा परिसर आणि जिथे संमेलन होतं आहे त्याची पण आपण पूर्वार्धात थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. आणि
इथे साहित्य संमेलन होत असल्याबद्दल, म्हणजे ऍज अ दिल्लीकर, सध्या तू दिल्लीकर असल्यामुळे दिल्लीकर म्हणून तुझ्याही मनात काय आहे त्याही गोष्टी तू आता खूप छान पद्धतीने व्यक्त झालं आणि आम्हाला सगळ्यांना ऐकूनही छान वाटलं. तर संमेलनात आपण भेटूया सगळेजण आणि रसिकांना पण संमेलनासाठी जरूर यावं. आता यांनी जसं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला तुम्हाला इथे मिळणार आहेत. नुसतं संमेलन नव्हे तर त्यानिमित्ताने जसं यांनी सांगितलं की दिल्लीशी संबंध जोडणं पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने, तर ते देखील यातनं साध्य होणार आहे. त्यामुळे ते क्षण आपल्याला नवीन दिशा मिळून देतील, ऊर्जा देतील आणि त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. लवकरच भेटूया.